श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना अगदी नवरात्रीच्या अगदी मंगलमय शुभेच्छा. नवरात्रीचे दिवस सुरू झालेले आहे, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. अगदी सर्वांच्या मनोकामना आई भगवती या नवरात्रीमध्ये पूर्ण करो ही मी भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये माता भगवतीचे नाव, जी कोणती तुमची कुळदेवी आहे तिचं नाव लिहायला विसरू नका. 22 सप्टेंबर पासून नवरात्रीचे उत्सव सुरू झालेले आहेत. नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय पावन आणि सात्विक त्याचबरोबर पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. या 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे विशेष हे एक वेगळे आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी 25 सप्टेंबर 2025 या दिवशी नवरात्रीचा 5वा दिवस आहे, म्हणजे पंचमी तिथी आलेली आहे. म्हणजे याच दिवशी नवरात्रीच्या पंचमी तिथीला ललिता पंचमी साजरी केली जाते आणि ही पंचमी हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. बरेच स्त्रिया पंचमीच्या दिवशी उपवास व्रत करत असतात. पंचमीला ललिता देवीची पूजन केले जाते. ललिता देवी ही दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे आणि त्यांना राजराजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदरी असे देखील म्हणतात. नवरात्रीच्या दिवसात आपल्याला काही खास उपाय सेवा करायचे असतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि त्यामुळे मी तुमच्याबरोबर आज एक प्रभावी अशी सेवा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हा उपाय सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याला कमतरता येणार नाही. सदैव तुमच्या घरामध्ये बरकत येईल. पैशापाण्याला कधीच कमतरता येणार नाही. आलेला पैसा हा टिकून राहील घरामध्ये. पैसा आपला वायफळ जो खर्च होत आहे ते वायफळ खर्च होण्यासाठी देखील नक्कीच आळा घालण्यासाठी मदत होईल. उद्या शुक्रवारी ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक विशिष्ट अशी वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्यावर जर काही कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी आपल्याला मार्ग सापडतील. आपल्यावरती आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचणीतून अगदी बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच भगवती आपल्याला मार्ग देईल आणि आपले कष्टातून आणि आपल्याला कर्जातून नक्की मुक्तता मिळेल. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल. आपल्या घरातील मुलाबाळांची प्रगती होईल. आपल्या पतीची प्रगती होईल. ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती आनंदाचे वातावरण राहावे तर त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. ललिता पंचमी आपल्याला पंचमी तिथीला करायची आहे आणि ह्या वर्षी यंदा 2025 मध्ये नवरात्रीचे 9 नव्हे तर 10 दिवस आलेले आहेत, म्हणून पंचमी तिथी ही आपण शुक्रवारीच करायची आहे. काही कॅलेंडरमध्ये शनिवारी पंचमी तिथी दिसते, परंतु आपल्याला हा उपाय शुक्रवार म्हणजे उद्याच पंचमीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपण उद्या शुक्रवारीच करायचा आहे. शुक्रवारी केल्याने ह्याचे लाभ आपल्याला अनेक प्रमाणात मिळणार आहेत. त्याचबरोबर हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो. नवरात्रीच्या पंचमी तिथीला कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते. हसत खेळत ब्रह्मांडाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या कुष्मांडा देवीचे उद्याच्या दिवशी पूजन केले जाते. या दिवशी आपल्याला देवीला हिरवा रंग आणि गोडाचा पदार्थ तो म्हणजे मालपुवा किंवा गोड भजी तिला आपल्याला अर्पण करायची आहे आणि देवीला अबोली किंवा भगव्या रंगाची केशरी रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. मोगरा किंवा जाई जुईच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे. मंत्र असणार आहे ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहू. उद्याच्या पंचमीचा तिथीचा उपवास हा अगदी सर्वांना करायचा आहे. जे नवरात्रीचा 9 दिवस उपवास करतात त्यांचा हा उपवास असणारच आहे, परंतु जे फक्त नवरात्रीमध्ये उठता बसता उपवास करतात तर त्यांनी देखील हा उद्याचा उपवास आवर्जून करायचा आहे. हे व्रत इतके प्रभावी आहे की हे व्रत केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते, आपल्या मुलाबाळांना आरोग्य लाभते, त्यांची प्रत्येक कामात प्रगती होते, यश संपादन होते, आपल्याला सौभाग्य लाभते. हा उपाय आपल्याला उद्या सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्त होईपर्यंत करायचा आहे. जर तुमच्याकडे सतत आर्थिक अडचण येत असतील, पैशाला पैसा टिकत नसेल,
खूप कष्ट मेहनत करून देखील यश मिळत नाही. आपण मेहनतीने कमवलेला पैसा हा आपल्या घरातून वायफळ खर्चाद्वारे निघून जातो. ज्या ठिकाणी आपण ₹10 कमवतो त्या ठिकाणी आपले ₹1000 खर्च होऊन जातात. त्याचबरोबर तुमच्यावर जर एखादे काही कर्ज असेल, कुठल्याही अगदी कर्जातून तुमची मुक्तता होण्यासाठी हा उपाय अत्यंत कारक असा आहे, प्रभावी आहे. आपण हा जो उपाय करणार आहोत, हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. आणि हा उपाय जर तुम्ही नवरात्रीतील पंचमी तिथीला केला तर तुमच्यावर कितीही मोठ्यातील मोठं कर्ज असू द्या, ते पूर्णपणे मुक्त होईल. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर योग्य असे मार्ग मिळतील आणि तुम्ही नक्कीच कर्जमुक्त व्हाल. म्हणून कर्जमुक्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. त्याचबरोबर आपली एखादी कुठली इच्छा असेल, ती खूप वर्षाची इच्छा असेल, आपल्याला ती इच्छा पूर्ण करायची आहे किंवा मग आपल्या कुंडलीमधील काही ग्रह असतात ते खराब असतील, त्याच्यामुळे देखील आपले जीवनक्रिया ही व्यवस्थित होत नाही, आपल्या आयुष्यात काहीही शुभ कार्य घडत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही. यासाठी देखील आपण हा उद्या उपाय केला तर कोणतीही तुमची मनातली जी इच्छा आहे, अगदी कठीणातील कठीण, अगदी वर्षानुवर्षाची इच्छा जी असेल ती पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. उद्या उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे, शुद्ध स्नान करून घ्यायची आहे. घरामध्ये जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर घटाला पाणी वगैरे घालून तिला माळ वगैरे अर्पण करायची आहे. अखंड दिव्याची सेवा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचे आहे आणि आपण त्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि शुद्ध गाईचं तुपच घ्यायचं आहे. तुपानेच आपल्याला दिवा हा लावायचा आहे, म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर एका तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध जल आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा थोडासा आपल्याला घालायचा आहे आणि एका वाटीमध्ये जी विशिष्ट वस्तू मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती म्हणजे उसाचा रस आपल्याला घ्यायचा आहे. हे सर्व ताट आपण जे रेडी केलेले आहे ते आपण घराच्या बाहेर आपले ज्या ठिकाणी तुळस आहे त्या ठिकाणी जायचे आहे आणि तिथे जाऊन सर्वात प्रथम तुळशीला तांब्याभर पाणी, ज्याच्यामध्ये आपण गुळाचा खडा घातलेला आहे, ते पाणी अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर शुद्ध तुपाचा आपण दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर आपण हळद, कुंकू आणि अक्षता तुळशीला वाहायची आहे. तिला प्रार्थना करा, तिला नमस्कार करायचे आहे. त्याच्यानंतर आपण जे उसाचा रस घेतलेला आहे त्यातील 1 चमचाभर उसाचा रस आपण उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमची जी काही इच्छा आहे ती तुळशी मातेला म्हणायची आहे, तिला प्रार्थना करायची आहे सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणून ते उसाचा रस आपण तुळशीच्या मुळाला आपण अर्पण करायचा आहे. असं आपल्याला 11 वेळेस तुळशीच्या मुळाला उसाचा रस 1-1 चमचाभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालणे तुळशीच्या भोवती शक्य असेल तर प्रदक्षिणा घालावी, शक्य नसेल तर काही हरकत नाही, तुळशीच्या समोर उभं राहायचं आहे. एक वेळेस आपल्याला कनकधारा स्तोत्र आणि एक वेळेस आपल्याला श्री सुक्ताचे पठण करायचे आहे. ज्यांना पठण करणे शक्य नाही त्यांनी युट्यूबला लावून ऐकले तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर आपण अशा प्रकारे हा उपाय उद्याच्या दिवशी शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे, पंचमी तिथीलाच करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडचण आहे ती पूर्णपणे नष्ट होणार आहे. तुम्हाला चारही बाजूनी आई भगवती नक्कीच काही ना काहीतरी मार्ग हे दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पैशाचे मार्ग नक्कीच सुटतील. त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे, घरामध्ये सुख समृद्ध नांदणार आहे, घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंदाचे निर्माण होणार आहे. तर उद्याच्या दिवशी आवर्जून अगदी सर्वांनीच उपवास करायचा आहे पंचमी तिथीचा आणि हा उपाय अगदी आवर्जून करायचा आहे. कारण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये शक्ती तत्व हे अधिकाधिक पट्टीने जागृत असतं आणि आपण ही सेवा उपाय केल्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ निश्चित होतो. आपल्याला आजची माहिती आवडली असेल तर आपल्या या माहितीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून त्याचबरोबर कमेंट करा. तुमची जी काही कुळदेवी आहे तिचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.